नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान विंटर स्पेशल मस्त बदामाचा शिरा पाहणार आहोत. पाहू शकता तुम्ही अगदी चविष्ट आणि मस्त असा बदामाचा शिरा बनवून तयार झालेला आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, एक वाटी मी बदाम भिजवून 1 तासाठी ठेवले होते बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर बघा आता आपल्याला एक-एक बदामाची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही असं पाणी उकळून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी 1 ते 2 मिनिटं अशी उकळी काढून घ्यायची बदामाला आणि त्याची साल सुद्धा पूर्णपणे निघून जाते. पण मी हातानेच पूर्णपणे अशी साल काढून घेत आहे. बघा अशा पद्धतीने एक-एक बदामची मस्त अशी साल काढून घ्यायची आहे. बघा मी संपूर्ण जी बदामाची साल आहे, तर अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे. बघा पाहू शकता आपण बदामाची साल काढून झालेली आहे. त्यानंतर बघा आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपले जे हे बदाम घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहे आणि वरून त्यामध्ये दूध टाकायचं आहे. आपल्याला अगदी पातळसं मिश्रण नाही करायचं, घट्टसर असं मिश्रण बनवायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं त्यामध्ये पाणी घालून छान मस्त असं रवाळ असं टेक्स्चरचं आपल्याला बारीक आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा. आता बदामाची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा, बघा अशा पद्धतीने बघा मस्त असं रवाळ असं मी जे मिश्रण आहे ते बनवून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीचं. बघा पाहू शकता आपण मस्त असं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. बघा आता हे बदामाचा जो शिरा आहे, जेवढे तुम्ही बदाम घेतलेले आहे तेवढंच त्यामध्ये तूपसुद्धा लागतं. तर आता आपण तुपाचा वापर मध्ये थोडा यामध्ये कमी करणार आहोत. बघा आता सुरुवातीला 1 ते 2 चम्मच मी तूप घालून घेतलेलं आहे. म्हणजे संपूर्ण जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये आता घालून घेऊया. बदामाचा शिरा बनवण्यासाठी तुम्ही नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा. कारण की जर तुम्ही इतर जर भांडे वापरले ते खूप जास्त तळाला चिटकतं. बघा अशा पद्धतीने बघा आता संपूर्ण जे मिश्रण आहे ते मी घालून घेत आहे. आणि मस्त असं आपल्याला मंद आचेवरती खमंग असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं. तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिश्रण. पाहू शकता हळू-हळू याचा रंग छान असा चेंज होत आहे. त्यानंतर बघा यामध्ये थोडं-थोडं मी असं तूप घातलेलं आहे. जसं मिश्रण कोरडं होतं तसं-तसं यामध्ये 1-1 चम्मच, 1-1 चम्मच करून मी कमीत कमी याच्यात अर्धा वाटी यामध्ये मी तूप घातलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मस्त असा याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता यामध्ये थोडंसं मी दूध घातलेलं आहे. 1 वाटी यात दूध घातलेलं आहे आणि परत हे मिश्रण आपल्याला छान असं घट्ट होईपर्यंत आपल्याला आता हे परत परतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीचा बदामाचा हलवा किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की खाल्ला पाहिजे. कोणाला जर मायग्रेनचा त्रास असेल किंवा हाडांची कमजोरी असेल, तर अशा पद्धतीचा तुम्ही बदामचा हलवा बनवून खाल्ला पाहिजे. बघा आता भरपूर प्रमाणामध्ये कोणी-कोणी असे लाडू बनवतो आणि महिना-महिना लाडू खाल्ला जातो. तेच ते लाडू खाण्याचा कंटाळा येतो. मग आपण जर थोडे-थोडे वेगळे पदार्थ जर करून खाल्ले, तर आपल्याला वेगळा खाण्याचा काहीतरी आनंद सुद्धा मिळतो आणि चवीला सुद्धा नवीन काही खाण्यालाच मिळते. बघा आता अर्धा वाटी मी साखर घातलेली आहे. आता ही साखर आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करायची आहे. आता ही साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामध्ये परत आपण 1 ते 2 चम्मच दूधसुद्धा घालून घेऊया. बघा मस्त असा अप्रतिम चवीचा हा बदामाचा हलवा जो आपला बनवून तयार झालेला आहे. बघा वरून थोडंसं मी यामध्ये दूधसुद्धा घालून घेत आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. बघा आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि दूधसुद्धा हे पूर्णपणे मस्त जे हलवा आहे त्यांनी शोषलेला आहे. बघा आपला जो बदामाचा शिरा आहे तो बनवून तयार झालेला आहे. याला बघा असं तूपसुद्धा छान असं सुटत आहे. त्यानंतर बघा वरून थोडंसं मी याच्यामध्ये विलायची घातलेली आहे. विलायची घातली ना चवीला खूप छान लागतो. विलायच्या फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. तो विलायची तुम्ही नक्की घाला. बघा आता आपला बदामाचा शिरा आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा अशा पद्धतीचा शिरा तुम्ही बनवून एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रिजमध्ये आणि रोज 1-1 चम्मच तुम्ही खाऊ शकता सकाळी. बघा मस्त असा बदामाचा शिरा बनवून तयार झालेला आहे. बघा पाहू शकता तुम्ही. तुम्हाला थोडासा शिरा सुद्धा खाऊन सुद्धा दाखवत आहे मी. बघा अप्रतिम चवीचा हा शिरा झाला होता. तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.